नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। राज्यातील 39 लोकप्रतिनिधींनी भोंदू बाबा खरातच्या सांगण्यावरून करंगळ्या कापून घेतल्या। शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांचा आरोप। या सर्वांचे राजीनामे घेण्यासाठी 6 एप्रिलला राज्यभरात मोर्चाचं आयोजन। नवी मुंबई महापालिकेमध्ये दीर्घकाळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा ठराव सर्वानुमते मंजूर। मात्र हे मंजूर करताना चुकीचं प्रतिज्ञापत्र दिल्याचा शिवसेना नगरसेविका दिव्या गायकवाडांचा आरोप। कायद्याच्या चौकटीतच निर्णय घेणार आयुक्त कैलास शिंदेंनी केलं स्पष्ट। कोल्हापूर शहरासह विविध ठिकाणी जोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस। अनेक सखल भागात पाणी साचलं तर अनेक नाले ओव्हरफ्लो। बीड धारूर तालुक्यातील मोहखेड परिसरात अवकाळी पाऊस, गारांची हजेरी। शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान, उभ्या पिकांवर गारपिटीचा तडाखा। शेतकऱ्यांची मदत, नुकसान भरपाईसाठी उपाय योजनेची मागणी। बाजारभाव न मिळाल्यानं शेतकरी थेट विक्रीकडे। शिरपूरमध्ये टरबूज 10 रुपये किलोनं विक्री। व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा। सिंधुदुर्ग दोंडा मार्ग मध्ये बागायतीत ओंकार हत्तीचे दर्शन। हत्ती फळबागांवर ताव मारताना कॅमेऱ्यात कैद। भीतीमुळे शेतकऱ्यांचा कामावर परिणाम। नांदेडमध्ये थकीत वीज बिलामुळे सोनखेडचा वीज पुरवठा खंडित। 10,000 लोक पाण्यासाठी त्रस्त। 1.5 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरणच्या कारवाईनं गावकऱ्यांवर संकट। बुलढाणा उकळी ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर। एका कुटुंबाचं अर्धनग्न आंदोलन। या कुटुंबाकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा इशारा। हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेचे अवैध धंद्यांवर छापे। 2,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 7 मोबाईल, 4 दुचाकी आणि रोख रकमेचा समावेश। चंद्रपूरच्या घुग्गुस मध्ये अज्ञात इसमाची हत्या। ट्रकच्या केबिन मध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ। हत्येचा अंदाज किंवा इतर कारणांचा शोध पोलिसांकडून सुरू। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।